जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। साधारण 2 महिन्यांपूर्वी नीट परीक्षेतील फसवणुकीचं धक्कादायक प्रकरण सोलापूर शहरात उघडकीस आलं होतं। नीट परीक्षेचे मॅनेजमेंट करून 600 पेक्षा जास्त गुण मिळवून देणे आणि सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाची 1,10,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी अरविंद गोविंद चंडक अद्याप फरार आहे। माननीय न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असतानाही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही, ज्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पीडित कुटुंबानं सोलापूर सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार आरोपीने नीट 2024 आणि 2025 या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र निकाल लागल्यानंतरही हे आश्वासन पूर्ण झालं नाही। फसवणुकीच्या रकमेपैकी केवळ 10 लाख रुपये परत मिळाले असून उर्वरित 1 कोटी रुपये अजूनही थकीत आहेत। न्यायालयानं या प्रकरणात स्पष्टपणे नमूद केलं आहे की हे केवळ एका व्यक्तीचं प्रकरण नसून एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। आरोपीची कोठडीतील सखोल चौकशी आवश्यक असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे। तरीही आरोपी फरार असल्यानं पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे। हा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह नाही का, अशी विचारणा पीडित कुटुंब आणि सजग नागरिक करत आहेत। या प्रकरणात अखलाक शेख आणि शरद पवार यांची नावे तक्रारीत उल्लेखली गेली आहेत। तक्रारीनुसार पैसे देताना हे दोघे उपस्थित होते आणि त्यांनी पैसे घेतल्याचे कबूलही केले आहे। तरीही त्यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही। ते मध्यस्थ होते का, त्यांची भूमिका काय होती, तपासात त्यांची नावे का टाळली जात आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। नीट 2026 चे फॉर्म लवकरच सुरू होणार असताना आरोपी अजूनही सक्रिय असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आणखी किती पालक आणि विद्यार्थी फसवले जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। पोलीस प्रशासन याची जबाबदारी घेणार का, अशी मागणी होत आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला घालणाऱ्या अशा फसवणुकीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआय कडे हस्तांतरित करण्याची मागणी जोर धरत आहे। आरोपीला तात्काळ अटक करा, अखलाक शेख आणि शरद पवार यांची भूमिका तपासून त्यांना आरोपी करा आणि सखोल चौकशी करा, अशी मागणी पीडित कुटुंब आणि सजग पालक करत आहेत। मुख्य आरोपीला पकडल्यास संपूर्ण रॅकेट उघड होण्याची शक्यता असल्यानं न्यायालयासमोर त्याला हजर करणं महत्त्वाचं आहे, असे मतही व्यक्त केले जात आहे। जनशक्ती न्यूज या मागणीचे समर्थन करत असून हे प्रकरण केवळ पैशांची फसवणूक नाही, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला आहे। दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास नीट 2026 च्या पार्श्वभूमीवर आणखी तरुणांचे भवितव्य धोक्यात येईल, अशी भीती वर्तवली जात आहे।